भाऊ कसं वाटतं पण तुला इकडे आलायस? तुझी स्माईलच सर्व सांगून जाते. तुला काय वाटतंय? तू तू आज खास विराजसाठी आलायस इकडे? हो, मी खास विराजसाठी आलोय. विराज आला, खूप दिवसाने भेटला मला विराज. कळलं असं की विराज येतोय, मग माझ्या अंगात अशी एकदम अशी ऊर्जा आली, म्हणून मी लगेच आलो. पालघर जिल्ह्यातील एक संस्था आहे जी मायेची सावली म्हणून कार्यरत करते. ही संस्था अनेक इव्हेंट करत असते. तसेच एक इव्हेंट आज वृक्षारोपण. या निमित्ताने आज आपण इथे फक्त झाडे लावण्यासाठी जमलो नाही, तर आपण जमलो आहोत कारण आपण काहीतरी निसर्गाचे देणे लागतो. एक छोटंसं रोप आज आपल्या हातात आहे, उद्या तेच कोणाच्या तरी डोक्यावर थंडगार सावली धरेल. एखाद्या थकलेल्या माणसाला क्षणभराचा विसावा देईल, पक्षाचे घर बनेल आणि तेच झाड आपल्याला ऑक्सिजन देईल. आपण अनेकदा आपल्या लहान मुलासाठी पैसे साठवतो, घर बांधतो, जमीन विकत घेतो, पण त्यांच्या भविष्यासाठी शुद्ध हवा, हिरवळ आणि निसर्गही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून आज आपण लावणारा प्रत्येक रोप म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी दिलेला सर्वात सुंदर आशीर्वाद आहे. झाडं कधी स्वतःसाठी जगत नाही, ते नेहमी जगतात दुसऱ्यांसाठी. स्वतः उन्हात उभं राहून दुसऱ्यांना सावली देतात, स्वतः मातीमध्ये घट्ट रुजून इतरांना जीवन देतात. आपल्या आयुष्यात देखील अशीच माणसं आहेत. आपण लावलेलं झाड कदाचित आपल्या आयुष्यात फार मोठं होणार नाही, पण त्याची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना मायेची ऊब देत राहील. चला आज संकल्प करूया, एक झाड लावू, एक जीव वाचू आणि मायेची सावली पुढच्या पिढींपर्यंत पोचवू. बघू शकतात अजून पण काम चालूच आहे. नाही ना बोलता बोलता आपण 50 एक झाडं लावलेली आहेत. फायनली आता वृक्षारोपणाचं काम झालेलं आहे आणि सर्वजण थोडा नाश्ता करायला बसलो. प्रत्येकाचं मनोगत घेतलं असतं, पण आता सध्या पोटात आग लागले. पण तरी कसं वाटतं बाई, तुम्ही आल्या त्याचं निसर्गाला वेळ द्यायला? हा जरा टेन्शनमध्ये आलं. हो, तुला कसं वाटतंय? असं वाटलं पहिल्यांदा आलोय मी ग्रुपमध्ये. ॲक्च्युअलमध्ये मायेच्या सावलीने मस्त ते उपक्रम राबवला हा. आणि विराज, तुझं मनोगत तर आपल्याला लागणारच. पाणी पडतंय हो झालं. बाय. ते जाऊ दे, तुला कसं वाटलं ते सांग. मला मस्त वाटलं. मस्त वाटलं. सर्वांच्या पोटापाण्याची काळजी घेते. दादू, काही तुझे 2 शब्द. एकदम निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एकदम आनंद झाला. आमचा हा प्लॅन पण खाण्याचा निसर्गाच्या सानिध्यात होता, पण आता इकडे येऊन शेडमध्ये बसलोय. पाऊस आहे ना, पाऊस आहे. नदीवर जाऊन आंघोळ करून आलो आम्ही. जय शिवराय. आता आपण नेक्स्ट कुठच्या तरी इव्हेंटमध्ये भेटूया नक्कीच.